नाशिकमधल्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरामध्ये 21 फूट उंच भव्य धर्मध्वज फडकवण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक सोहळा पार पडतोय। 21 फूट उंच पंचधातूपासून बनवलेला पितळी स्तंभ असून त्यावर 5 फूट बाय 11 फुटांचा भगवा ध्वज आहे, ज्यावर श्री हनुमानाची प्रतिमा, जय श्रीराम, ओम आणि सूर्याचं चिन्ह आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अनेक साधू महंत आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा सध्या पार पडतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात भाष्य केलेलं आहे। संस्कृती आणि चालीरीतींचा एकत्रित मेळा म्हणजे कुंभमेळा असून विचार मंथनाचं अमृत प्राशन करण्याची ही संधी असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। कोण गरीब कोण श्रीमंत गोदामातेला माहिती नाही। पवित्र गोदामातेत डुबकी मारण्याची सर्वांना संधी मिळेल। 5 पट जास्त लोक आले तरी त्रास होणार नाही। ही आध्यात्मिक अनुभूती सर्वांनाच अनुभवता येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। एका कुंभमेळ्याने 6 लाख रोजगार हे त्या ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये तयार केले। जेवढ्या चाली रीती, जेवढे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती, जेवढ्या पूजा पद्धती, या सगळ्यांचा एकत्रित मेळा म्हणजे आपला कुंभमेळा आहे, ज्याच्यामध्ये कुठली जात नाही आहे, कुठला धर्म नाही आहे, ज्याच्यामध्ये कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे हे आमच्या या ठिकाणी गोदामातेला माहिती नाही आहे। प्रत्येकाला गोदामातेमध्ये त्या ठिकाणी डुबकी मारण्याची संधी आहे आणि प्रत्येकाला या ठिकाणी विचार मंथनाचं जे अमृत तयार होणार आहे ते अमृत प्राशन करण्याची ही संधी आहे। मागच्या कुंभापेक्षा 5 पट लोक जर जास्त आले तरी देखील कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास न होता, कुठलाही भक्तिभाव कमी न होता, प्रत्येकाला कुंभ हा एक प्रकारचा स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स आहे, एक आध्यात्मिक अनुभूती आहे। 85 वर्षातला एक अत्यंत महत्त्वाचा योग या कुंभामध्ये आलेला आहे। तो योग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू। कुंभमेळा एक मोठं चॅलेंज आहे आणि आम्ही ते स्वीकारलंय असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। गेल्या वेळीपेक्षा 5 पट जास्त भाविक येतील, अंदाजे 12 कोटी भाविक येतील असा आमचा अंदाज आहे असं सुद्धा गिरीश महाजन यांनी म्हटलंय। कुंभमेळा आपल्याला कल्पना आहे एक मोठं चॅलेंज आपल्या समोर या ठिकाणी आहे आणि चॅलेंज आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे। यावेळी गेल्या वेळेपेक्षा मी नेहमी सांगतो की 4 पट 5 पट श्रद्धाळू भाविक या ठिकाणी येतील। मागच्या वेळी आपला आकडा जवळपास 3-3.5 कोटीपर्यंत गेलेला होता। यावेळेला मी सांगेल की 10-12 कोटीच्या वर भाविक या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी देशातून जगभरातून या ठिकाणी येणार आहेत। नाशिक शहर हे आध्यात्मिक शहर म्हणून ओळखलं जातं, धार्मिक शहर म्हणून ओळखलं जातं। अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत। इंटरनॅशनल कार्गो ही सेवा आपण या ठिकाणी जगभर त्या ठिकाणी देणार आहोत आणि म्हणून एका मोठ्या पर्वाची सुरुवात त्या विमानतळाच्या माध्यमातून आपल्या जगतामध्ये या ठिकाणी नाशिक शहरामध्ये उद्योग जगतामध्ये या ठिकाणी होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।